ऋषभ कर्नावट यांना मी विनंती करणार आहे की आपला सविस्तर परिचय देण्यासाठी आपण समोर यायचं आहे. मी बोलताना मगाशीही बोललो की आपल्यासाठी या शब्दामध्ये तुमचंही खरं तर होऊ शकत नाही, तुमचं कौतुक होऊ शकत नाही. हा हॅलो, सर्वप्रथम हॅलो, येतोय आवाज? हॅलो, प्रतिसाद द्या, प्रतिसाद द्या. मला जास्त बोलायची सवय नाही किंवा मी स्टेजवर अशा प्रकारे फर्स्ट टाइम बोलतोय. पण तुम्ही म्हणजे आपण सगळे एक आयुष्याच्या खूप मोठ्या कालखंडातले साथीदार आहोत. तो आयुष्याचा कालखंड म्हणजे बालपण. बालपण हे आयुष्याचा थोडा कुशल आणि महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे आपण तो कधी कधी विसरू नाही शकणार. म्हणजे आपण आपला जन्म साधारणतः 1980-82 ते 1999-97 पर्यंत आपण जाममध्ये म्हणजे मी इथंच होतो. आपण सर्व काही ना काही मार्गाने आपण कनेक्टेड होतो म्हणजे काही वर्गात भेटलो, वर्गात तर आपण भेटायचो पण बाहेर पण सोशल मध्ये पण आपण आपल्या भेटी होतच राहिल्या. मी उदाहरण तर माझ्या मुलाला हमेशा सांगत असतो की तुमच्या पिढीत आणि आमच्या पिढीत जमीन आसमानचा फरक आहे. तो कधी कधी म्हणतो, म्हणजे कधी जर मला फोन आला जामचा वगैरे कुठला तर जामचे फोन आजही तुम्हाला येतात, तुला काय नाही येणार, उलट जामचीच तवा वगैरे यायला पाहिजे तुला, कारण मी तिथेच राहिलोय. तो म्हणजे त्यावेळेसची मैत्री आणि आता पण म्हणजे अजून पण तेवढा तो गॅप आहे, तुम्ही कसं फिलअप करून काढता. तसं काही फरक काही पडत नाही. आज जरी मी त्याच्यात मला वाटतं जवळजवळ म्हणजे 50% लोकांना मी मॅक्झिमम गॅप मला असं वाटलं की 20 वर्षांचा भेटत असेल. तरी पण मला असं वाटत नाही की मी असं मध्ये गॅप पडलेलाच आहे की मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे किंवा आपण कधी वेगळे झालोच होतो, ही भावनाच मला कधी येत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला कोणी कधी फोन केलं तर मला एक आत्मीयतेची भावना वाटते की चला अरे माझ्यासाठी फोन आला किंवा म्हणजे माझा वर्ग मित्रांनी केला किंवा माझ्या जामच्याने जर केला, गावच्या लोकांनी जर केला तर मला एकदम एक समाधान वाटते की अरे ओळखतात लोक अजून मला किंवा मी अजून त्यांच्यात आहे, मी त्यांच्यातून वेगळा नाहीये. बऱ्याच गोष्टी सांगायच्या, बऱ्याच गोष्टी बोलायच्या, माहित नाही मी काय काय बोलेल, मी काही प्रिपरेशन करून आलेलो नाही, काहीच नाहीये. सर्वात मोठं म्हणजे आपली शाळा खूप मोठी शाळा आहे. आज जर पाहिलं म्हणजे मी माझ्या मुलाला उपासक म्हणतो, तुमच्या शाळेत मला ग्राउंड शोधावं लागतं कुठं आहे ते, तुमची शाळेत फंक्शन वगैरे होतात. आमचं उलट आहे, मी ग्राउंड बघतो त्यावेळेस आमची शाळा कुठे शोधावं लागतं, म्हणजे एवढं मोठं आमचं ग्राउंड होत आहे. ते आजकालच्या मुलाला नाहीये. सर्वात अजून दुसरा भाग म्हणजे आजकालच्या मुलांना म्हणजे ह्या पिढीमध्ये डिजिटलचा प्रभाव खूप मोठा जास्त आहे. काही झालं 5-10 मिनिटं झाली की लगेच मोबाईलवर बघणार, मोबाईलवर सर्च करणार, मोबाईलवर हे करणार, म्हणजे अर्ध्याचा वेळ हा मोबाईलवर जातो. सुदैवाने आपल्या काळात त्यावेळेस मोबाईल नव्हते, ही सर्वात मोठी गोष्ट होती. आपण खांद्याला खांदा लावून खेळलो. मी तर गर्वाने सांगू शकतो, मला ज्यामध्ये अशी एकही गल्ली माहित नाही की मी तिथे गोट्या खेळलोय. प्रत्येकाला माहित आहे मला गोट्याचं प्रचंड वेळ होतं. म्हणजे एवढा वेळ होते की मला आजोबाने मला म्हणजे 4 लोकांसोबत अशी चप्पल मारली होती. म्हणजे एवढं प्रचंड वेळ होतं मला गोट्यात. मला आजही स्वप्नात कधी कधी गोट्या मी गोट्या हारतोय, मी गोट्या खेळतोय आणि कुठेतरी जाऊन मी पळतोय इकडे तिकडे. आजही मला स्वप्न पडतात ते. मला वाटतं प्रत्येकासोबत मी गोट्या खेळायच्या त्याच्यासोबत, गोट्या गिल्ली दांडू आणि नंतर मग क्रिकेट, म्हणजे असे छोटे मोठे खेळ प्रत्येक गोष्ट इथे अनुभवली. अजून आमचा मोठा एक कार्यक्रम असायचा, सुट्ट्या असल्या की लगेच निघाले शेताला जा, सोबत डबा घेऊन जा किंवा तिथे काहीतरी जेवण कर किंवा तिथे कुठेतरी आजूबाजूला आंब्याचं झाड बघा, टोमॅटो झाड बघा, याचे झाड बघा. जे आपल्या शेतात नाही ते जास्त आवडायचं. भाऊच्या शेताचे टोमॅटो झाड खूप आवडायचे, तिथून जाऊन चोरून आणायचे किंवा त्यांना न विचारता आणायचे किंवा खायचे. प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं. आज आता प्रत्येकाला बघल्यानंतर म्हणजे असं प्रत्येकाची वेगवेगळी आठवण आहे. रामदास बघल्यावर वेगळी आठवण येते, प्रल्हादला बघल्यावर वेगळी आठवण येते, अनुसूला बघल्यावर वेगळी आठवण येते. अनुसूला बघितलं की एकदम आठवण येते की अरे तिथं लहानपणी एवढं पोहायची, मला त्यावेळेस पोहता पण येत नव्हतं. मी वयाच्या आत्ता शिकलो, मी 40 वर्षी पोहायला शिकलो. आणि मग त्यावेळेस वाटत अरे ह्या शिकू शकतात पण आपण काय नाही शिकू शकतो. आजही ती फिलिंग आहे मला. माझा काळ म्हणजे बऱ्याच कुशल होता. माझं म्हणजे 10वी शिक्षण झाल्यानंतर 11वी-12वी अमृतपूरला गेलो झालं. नंतर पुढे 1 वर्ष मला गॅप घ्यावा लागला, त्यावेळेस MBBS लागलं नाही. परत जिद्दीने तयारी केली, परत MBBS लागलो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागलो, तिथे 6 वर्ष आरामात गेले. नंतर परत पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मी तयारी केली. नंतर तिथून माझं सिलेक्शन अर्थात गव्हर्नमेंटमध्ये दुसरं काय ऑप्शन्स नव्हता त्यावेळेस. असं काही परिस्थिती नव्हती की म्हणजे पेमेंटमध्ये कोणीतरी शीट घेईल काहीतरी घेईल, तो पण प्रकार नव्हता. परत माझं अंबाजोगाईला गायनेकने सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मी परत मुंबईला 1-1.5 वर्ष होतो. परत मला गव्हर्नमेंट जॉब लागला, पण गव्हर्नमेंट जॉब मध्ये माझं काही मन रमलं नाही. म्हणजे शांत बसायचा स्वभाव कदाचित माझा नसावा, त्यामुळे मी थोडेसे बदल केले त्याच्यात.
आणि स्वतःचं हॉस्पिटल आणि प्रायव्हेट प्रॅक्टिसकडे लक्ष देऊन हळूहळू मग ज्यावेळेस माझं स्वतःचं हॉस्पिटल उभं राहिलं त्यावेळेस मग मी गव्हर्नमेंट जॉब पण सोडला. पण हे करत असताना असं कधीतरी म्हणायचं काहीतरी वेगळं करायला पाहिजे. डॉक्टर होऊन MBBS होऊन हॉस्पिटल घालतं हे चालतच राहणार आहे. आणि हा सर्वांचा म्हणजे आपला एक उदरनिर्वाहाचा म्हणा किंवा एक स्टेटसचा म्हणा एक चिन्हाचा प्रश्न आहे. एक माझा बालपणीचा काळ हा मॅक्सिमम माझ्या आजी आजोबा सोबत आणि माझ्या आईच्या आजी आजोबा म्हणजे यांच्यासोबतच ज्या झालं ते त्यांच्याकडून म्हणजे जे एक पिढीकडून न वाटतं मी म्हातारपणाचे जे संस्कार होते ते माझ्यात खूप झालेले आहेत. म्हणजे कळत न कळत किंवा परिस्थिती होती मला ती सर्वांना माहितीच आहे बाकीच्या गोष्टी. पण एक जबाबदारी मला त्यांनी त्यावेळेस खूप पार पाडली होती. नंतर त्यांना त्यांची अनुभव म्हणून मी त्यांची सेवा तर केलीच केली. पण नंतर असं लक्षात आलं त्याला अशा कितीतरी गोष्टी ऐकत आपण की म्हणजे मुलगा म्हणलं आई वडील शिकलेला आहात फॉरेन मध्ये राहतात आई वडीलच कोण आहे तुमचं कोणी करणार नाही पैसा भरपूर आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे फिजिकल गोष्टीला कुठेच कमी नाही असते. इव्हन गावात सुद्धा कमी नाही असतात. प्रत्येकाच्या हातात 15,000चा मोबाईल आहे मिनिमम आहे. कधी माहित आहे का आपल्याला 15,000 लहानपणी काय होते तरी 1 रुपया जरी घरात मागायचं असलं तरी चारदा विचारला होता देता का कधीतरी हे घ्यायचं ते घ्यायचं. परत आठवतो जत्राला जायचं म्हणलं तर आपल्याला एवढी कसरत करावं लागायची. नागनाथचा वेगळं तयार कर गणपतचा वेगळं तयार कर लक्ष्मणचं वेगळे करणे असायचे. तो म्हणायचा माझ्या आईकडे माझ्याकडे पैसेच नाहीत मी काय येणार नाही तुमचं जा. मग एवढ्या सगळे तिकीट वाचण्यासाठी 3 रुपये वाचण्यासाठी आपण लिटरली आपण धडपडला चालत जायचो. बरोबर आहे का? म्हणजे ही आठवणी सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे असं मी काय वेगळं नाही का तुम्ही काय वेगळं आपण सगळे त्याच ह्याच्यातून वाढलोय. पण ह्या काळ आता झपाट्याने खूप बदलला आहे. लोकांना त्या म्हणजे लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनात त्या गोष्टीचं कौतुक राहिलेलं नाही. जी गोष्टी आहे त्यांना आपण हजर करतो पण त्याची ती व्हॅल्यूच नाहीये. आपण प्रत्येक गोष्ट व्हॅल्युएबल आहे. मला आठवते मी सायकलसाठी लिटरली म्हणजे माझ्याकडे पहिली सायकल असेल म्हणजे गावात म्हणजे इथे आपल्या मुलामध्ये त्याच्यासाठी मी जवळजवळ 1 महिनाभर रडलो होतो. मी मला पाहिजेच सायकल म्हणून. पहिला प्रश्न असायचा की सायकल कशासाठी पाहिजे म्हणजे पाहिजे. आता त्यावेळेस काही प्रश्न नव्हते पण आता आपण काय करतो स्वतःच मुलाला म्हणतो सायकल की तुला पाहिजे म्हणून. पण त्यावेळेस आपल्याला मागावं लागायची की सायकल आहे पाहिजे म्हणून. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकदम छोट्या गोष्टी असतात. पण त्याच्यातून आपण काटकसीने कसे राहू शकतो आपण छोट्या म्हणजे एकदम कमीत कमी गोष्टीत सुद्धा आपलं आयुष्य कसं निभावू शकतो. मी तर सांगतो म्हणजे हॉस्टेलला ज्यावेळेस मी राहायचो त्यावेळेस 2 ते 3 हजार माझा खर्च व्हायचा. आज महिन्याला लाखो सुद्धा पुरत नाही. काय वेगळं काय केले सांगा ना मला. 3,000 तेवढा खुश होतो ना. इव्हन त्याच्या वेळेस मेसचे पैसे माझे जेवणाचे पैसे मित्रासोबत एखादी पार्टी बर्थडेची पार्टी सरप्राईज गोष्टी या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आज 1,00,000 2,00,000 रुपये 10 लाख रुपये कमवले तरी कमी नाही. काय नाहीये समाधान नाहीये ना. प्रत्येक गोष्टी समाधान नाही. काय झालं तर मोबाईल मध्ये बघा ह्यांची रील बघा त्यांची रील बघा तो असा करतो मी असा करतो. अरे प्रत्येक जण आपल्या परिस्थितीने काही ना काही करतच असतो. त्यामुळे ह्या गोष्टीत आपण म्हणजे जे काही आपण करतो प्रत्येकाचं लक्ष एकच आहे चांगलं आणि सुदृढ आयुष्य जगणं. आणि आपला जो काही मार्ग आहे जो काही आपला पुढची दिशा आहे ती व्यवस्थित आपण जो पद्धतीने पार करणं. त्याच्यात सुख दुःख मित्र मैत्रिणी घर परिवार संसार सगळ्या गोष्टी सगळ्याला सगळं आहे. सोडलं तर सगळंच आहे नाही सोडलं तर काहीच नाही. ते आपल्या घेण्यावर असतं. म्हणजे मी जास्त बोलतोय का मला माहिती मी बोलतोय मी काय म्हणतो मलाच कळत नाही. पण मी बोलतोय म्हणजे तुमच्या गप्पा म्हणत म्हणजे खूप वर्षानंतर योग आला. खूप वर्ष पण वाटत नाही आता वाटत तो या पण पूर्ण झालेला पूर्ण. जर आपण आज पण असं जाऊ आता आपल्याला शाळेत जायचंय किंवा मग घरून निघायचंय रस्त्याने एक वेळी घेऊन निघायची आपण रस्त्याने फिरत जायचं. एखाद्या सुट्टीचा वर्ग मागायचा कोणाला सांगायचं कोणत्या ठिकाणी सांगायचंय की आमचे वर्ग कंबाईन करा सर. परत एकदा आम्हाला काहीतरी एकमेकाला चिडवू द्या काहीतरी म्हणी लिहू द्या बोर्डावर की याल तर उत्तम नसाल तर अति उत्तम हे आठवत असेल बरं तर अशी काहीतरी उपक्रम करायचं होतं आपण त्यावेळेस. म्हणजे तो एक फक्त पोरकटपणा म्हणा काही म्हणा पण त्याच्यात पण एक वेगळा नव्हता. तो पण ह्याला म्हणजे भेटत नाहीये. हा तर मी ह्याच्यावर म्हणजे ओल्ड एजची सुरुवात कुठून झाली हे जे लक्षात आलं की म्हातारपणात सगळ्यांसाठी सुविधा आहेत. जन्मल्या बालकापासून ते आपण सुदृढ अवस्थेपर्यंत सगळ्यांसाठी सुविधा आहेत. पण अशी जर कधी परिस्थिती आली की त्यांना मूलबाळ नाही किंवा ते चांगल्या पद्धतीने होते किंवा मुलंबाळ त्यांचे बाहेर आहेत परदेशात आहेत किंवा काही करू शकत नाही किंवा त्यांच्या पिढीने त्यांचं करणं होत नाही भरपूर कारणं असतात. पण आज काही धकाधकीच्या जीवनात कोणालाच वेळ नाही. मग त्याच्यातून असं वाटतं की काहीतरी आपण करायला पाहिजे. मी थोडस 2-3 वृद्धाश्रम शोधले बघितले पण ते अशा पद्धतीने होते की तिथे म्हणजे थांबायची सुद्धा इच्छा होत नाही.
नंतर वाटतं की अरे माणूस पूर्ण आयुष्य आपण एखाद्या गोष्टीसाठी घालतो आणि शेवट असा व्हायचा. आता मी गायनेकोशिस्ट असल्यामुळे बर्थ येतातच म्हणजे डिलिव्हरी होतातच. ज्यावेळेस आपण एखाद्या लहान बालकाला बघतो त्यावेळेस त्याच्या येण्याचा एवढा आनंद आपल्याला होतो, पण ते जाताना आपल्याला काय नकोशे वाटतात. त्यांनी पूर्ण प्रॉपर्टी केली तरी आपल्याला नको वाटतात. त्यांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं, हे झालं, थोडेसे आपल्यावर गरज पडली, थोडीशी इंडिपेंडन्स वाढला त्यांचा वाढला की मग त्यांना त्यांना आपण काय करतो. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांनी आपली सगळी शिस्तू काढली, सगळ्या गोष्टी म्हणजे छोट्या 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 गोष्टी केल्या. त्यांचे उपकार तर म्हणजे न फिरण्यासारखेच आहेत. पण ह्याला कुठेतरी सिस्टीम पण पाहिजे असं सायमेटिस वाटलं. ओल्ड एज होम काढणं ही फार काही चांगली गोष्ट आहे, अभिमानास्पद नाही. पण जिथे सिच्युएशन आहे, ज्यांना गरज आहे खरंच, त्यांना काय ऑप्शन आहे ह्या विचारातून काढलं आणि त्याला रिस्पॉन्स पण खूप छान आहे. म्हणजे आज म्हणजे बऱ्याच जणांचे नातेवाईक फॉरेनला वगैरे असतात, त्यांचे मुलं आहेत, म्हणजे त्यांचे आई वडील आहेत किंवा जे रिटायर्ड झाले किंवा त्यांना कोणीच नाही, असे लोक माझ्याकडे राहतात आणि सगळे अगदी आनंदाने व्यवस्थितपणे राहतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण आपल्या पिढीची तरी जबाबदारी घ्यायची. जसं आपल्या लहान मुलाची जबाबदारी घेतो तसं आपण आपल्या आई वडिलाची पण जबाबदारी प्रथम घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करा. म्हणजे एवढं तरी एक सांगतो, सजेशन करतो तुम्हाला, त्याचं पुढे तुम्हाला कुठेच कमी पुढे राहील एवढं मात्र आहे. आता पुढील काय बोलू आता काही कळत नाहीये. इन केस फ्युचर मध्ये भविष्यात कधी काही लागलं, वैद्यकीय मदत लागली, मी सदैव ओपन आहे तुमच्यासोबत. कधी कोणत्या गोष्टीची गरज पडली, आवश्यकता पडली तर मला बिनधास्तपणे कॉल करा. आणि करतात, बरेच जण करतात, हक्काने करतात. तो मी माझा म्हणजे चांगलपणा समजतो की मला लोक सांगण्यासाठी घाबरत नाही किंवा मला विचारतात ऍटलिस्ट कोणतरी चांगला प्रकार मला वाटतो. आणि आज जो तुम्ही म्हणजे सुरुवातीला जो प्रल्हाद आणि आयोजकांनी मला, शिवाजी म्हणा, माझ्या सगळ्यांनी मला म्हणजे सगळ्या सत्य जो सत्कार केला तो मला बिलकुल अनएक्सपेक्टेड होता. कारण सत्कार करण्यासारखं काही नव्हतंच. तुमच्यातलंच आहे, तुमच्यासारखाच आहे, वेगळं असं माझं काही नाहीच आहे. फक्त एवढंच की दिशा थोडीशी निश्चित आहे. काही गोष्टी मला आवडतात म्हणून मी केल्या, काही गोष्टी मी संघर्षाने शिकल्या, काही गोष्टी मला करायच्या म्हणून केल्या किंवा काही गोष्टी न कळत झाल्या. आयुष्याच्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत खूप मोठा काळ होता, ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे आयुष्य जर आपण साधारणतः 60-70 वर्ष जर समजलं तर 30 म्हणजे 25 ते 30 वर्ष आपण म्हणजे एकत्र राहिलेलो आहोत. हा खूप मोठा अभिमानास्पद आणि आठवणीत राहण्यासारखा पार्ट आहे. तो मी कधीच विसरू शकणार नाही किंवा मला वाटतं की ना आपल्याचा कोणीच विसरू शकणार नाही. नाहीतर सगळे कामधंदे सोडून एवढा उन्हात पाण्यात एवढ्या मुलीमध्ये लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या जबाबदारी तरी पण काहीतरी त्याच्या कोणीतरी भेटेल, काहीतरी आपली ओळख होईल किंवा काहीतरी आपण काय होतो किंवा आपण कशा याच्यातून निघालो, त्या फेसमध्ये आपण निघालो. आताचं आयुष्य खूप म्हणजे खूप विचित्र आहे. कशाला कोणाला कशासाठीच वेळ नाही. कशासाठी आहे सांगा ना तुम्ही. सगळे सकाळी उठतात, कामाला जातात, सिटीला तर एवढी भयानक बिझी आहे. मी जर सकाळी 9ला जर निघालो तर कधी कधी रात्री मला 5-6 वाजतात. म्हणजे कधी कधी लहान मुलाचे म्हणजे हे पण बघणं होत नाही, त्यांचे चेहरे पण बघणे होते. त्यांचं पण तसंच आहे, त्यांच्या पण शाळा असतात, त्यांचे पण ट्युशन असतात, काही ना काही ऍक्टिव्हिटी असतात. पण तेवढ्यातून पण आपण काहीतरी भावनेने एकत्र आलो की बाबा चला आपण भेटूया, आपल्या जुन्या आठवणीला उजाळा देऊया. आपण जे लहानपण बाळपण ह्या एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये, एवढ्या मोठ्या गावामध्ये, कारण काय माझ्या सोसायटीत आता माझ्या दुसऱ्याकडे जाऊ द्या, माझ्या सोसायटीतून बरं सांगतो. माझ्या सोसायटीत जवळजवळ 1 ते म्हणजे 25 ते 30 टावर आहे. एक टावर म्हणजे आपले म्हणजे आपल्या गावा एवढी एक सोसायटी असते समजा. मी लिटरली सांगतो माझ्या फ्लोअरवर कोण आहे की मला अजून माहिती नाही. म्हणजे एवढा डिफरन्स आहे. आणि आज जर तुम्ही मला विचारलात की ह्याचं घर कुठे आहे किंवा त्याचं घर कुठे आहे, मोरेचं घर कुठे आहे किंवा शिंदे लोकांचे घर कुठे आहे किंवा मी कुठे गोळा केला, आज मी सुद्धा दाखवू शकतो. यामध्ये प्रत्येकाची मला जवळजवळ सगळ्यांच माहिती आहे तिथून पुढे. म्हणजे मला मौलवीचं माहिती आहे, मला जानकरचं माहिती आहे, उसाचं माहिती आहे, अनिसाचं माहिती आहे, अंशुमचं माहिती आहे, प्रतिभाचं माहिती आहे. का त्या घरात मी गलीतून टिकून जायचं होते, मधला एक रस्ता होता तिथून जायचं. बरोबर. म्हणजे हे जे सांगतोय फक्त एवढंच सांगतोय म्हणजे त्यावेळेस कनेक्टिव्हिटी किती फास्ट होती. आता फक्त वायफायची कनेक्टिव्हिटी बघतोय आपण, किती फास्ट वायफाय, किती फास्ट डाउनलोड करू आणि काय करू आणि काय बघू. बघतो काय तर आजूबाजूच्या दुनियेत काय चाललंय, स्वतःसोबत काय चाललंय किंवा आपल्या फॅमिली सोबत काय चाललंय किंवा आपल्या मित्रासोबत काय चाललंय, वेळच नाही. बस सुधरूया काहीतरी आपण आपल्या पद्धतीने. या तर चांगलंच आहे. सगळ्याच्या दुःखात सहभाग होऊया. आणि मेन म्हणजे अजून एक आपण चांगला सुरू केला होता, म्हणजे मागच्या वेळेस गेट टुगेदर झालं नाही, पण त्या अनुषंगाने आपला एक ग्रुप तयार केला होता. आणि त्या ग्रुपच्या अनुषंगाने आपण म्हणजे 2-3 जणांचे लग्न झाले. मग त्यांच्या मुलीला भेटून आपण बऱ्यापैकी चांगली फुल अमाऊंट दिली होती. म्हणजे ते त्यांना आपल्यासाठी छोटी अमाऊंट होती, पण त्याच्यासाठी खूप मोठी अमाऊंट होत होती. त्या मुलीसाठी किंवा त्यांच्या संसारासाठी भविष्यात त्यांना उपयोगी कुठे तर पडणारच आहे, नक्कीच आहे. तर तो पण उपक्रम आपण पुढे चालू ठेवूया असं वाटतं मला.
आणि गेट टुगेदर होतील ना होतील माहित नाही, पण आपण कनेक्टेड राहू दे बस एवढं. वायफाय तर कनेक्टेड आहे, मोबाईल कनेक्टेड आहे, व्हॉट्सअप कनेक्टेड आहे, सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. फक्त आपण कनेक्टेड राहू, अजून भेटत जाऊ. सगळे नाही तर नाही, एक नाही, दोन नाही, चार नाही, जसं जेव्हा भेटेल सांगायचं फक्त मी ते आहे, मी तिथं आलो होतो, मी जमलो होतो, मी सांगत जाईल, मी आलोय जमलं भेटा. फक्त काय घेणं तरी तर काहीच नाही बाकीच्या गोष्टीचं. बाकी घेणं तरी सगळ्या दुनियासोबत आहेच आपलं, ते आपण करतोच, त्यासाठी करावंच लागतं. बस एवढंच बोलतो. कमी जास्त झालं चुकलं असेल तर कोणाची अडचण लग्नच म्हणून नाही, कोणी जर बिमार जरी असेल किंवा कोणी जर अडचणीत जरी असेल आणि त्याला जर आर्थिक परिस्थितीची नीड असेल, तो जर करू शकत असेल तर कृपया कोणी ग्रुपमध्ये कोणाला तुम्ही सांगा. कसं आपण एक सिग्निफिकंट अमाऊंट काही ना काहीतरी म्हणजे त्याला हे होईल अशी आपण रेज करूया. आणि त्याचं सुख म्हणा दुःख म्हणा जे काय आहे तेवढं तरी आपण करू शकतो असं मला डेफिनेटली वाटतं. म्हणजे मग ते आपल्या गेट टुगेदरला म्हणा, आपल्या मैत्रिणींना म्हणा, किंवा आपल्या एक नाताच आहे झालेल्या गोष्टी ते खरं टिकून राहील आणि त्याला किंमत राहील असं मी समजतो. अजून काही सजेशन असतील तर प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकता. कमी जास्त सांगा अजून. आणि सर्वप्रथम थोडं शेवटी तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही वेळेचा वेळ काढून आला आणि मेन म्हणजे शिक्षक लोक एवढे एज असून सुद्धा आपल्यासाठी आले आणि आयोजन हे खूप छान होतं. इव्हन मी प्रल्हादला आणि शिवाजीला रागात चिडून बोललो होतो की तुम्ही जर व्यवस्थित प्रोफेशनल करत असाल तरच मी येईल, नाहीतर मग त्याचं विनाकारण तुम्ही काही गोष्टी नका करू. काही काही गोष्टीचे सजेशन द्यावं लागले, काही गोष्टीचे मॉडिफिकेशन करावं लागले, झाले पण. आणि खूप छान होतं जेवण, एकदम छान होतं. म्हणजे मला वाटतं खूप दिवसांनी एवढी मोठी गोळी खाली असेल. म्हणजे खरंच जेवण खूप छान होतं, आवडलं. सर्वांसोबत मजा पण आली. एवढा उन्हाचा हे पण वाटलंय, एवढा फोन आले रिंग आले, पण कधी ऑन करायची इच्छा पण झाली नाही. जेवढे कोण आले तेवढे घेतले, डिलीट केले तेवढे डिलीट केले, पण एक सगळ्यासोबत जे व्हाईब्स कनेक्ट झाल्या त्या नाही विसरू शकतो. हे जे कनेक्शन जे स्ट्रॉंग झाले हे पुढे आपण स्ट्रॉंग ठेवूया. भेटत राहूया याला त्या कारणाने. काही ना काही गावातले लोक तर भेटतात, पण इकडे तिकडे जाता येता काही नाही करतात. आता शिवाजी बोलला की सगळ्या माझ्या भगिनी माझ्या आजूबाजूला आहेत, पण मला माहित नाही. आता माहीत झालं ना, असतं काही ना काही काम असतात, गाडी असते असतात. भेटा ना, भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, पकडून तयार आहे ना, पाण्याने त्याला काय फरक पडतो. या गोष्टी आपण करू शकतो, एकमेकाला मदत करू शकतो, सहाय्य करू शकतो. ज्याला ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने करा. प्रत्येक जण काम करणारच आहे, फक्त फील्ड वेगळं आहे, क्षेत्र वेगळं आहे, प्रत्येकाच्या चॉईसेस वेगळं आहे. चालत राहतो. चला एवढं बोलून मी माझं संपवतो.